नमस्कार. आपण या ठिकाणी वारकऱ्यांची खूप सुंदर सेवा करत आहे. घरगुती जेवणाचा आस्वाद देण्याचा आपला प्रयत्न आहे. तर ही आपल्याला प्रेरणा आमच्या इथं सगळे मित्र आहेत, हे सगळे आजूबाजूचे सगळ्यांनी मिळून एकत्र आम्ही दरवर्षी त्याच्यामध्ये सगळे वारकरी रस्त्याने निघताना गोड खाऊन थांबलेले असतात किंवा त्यांना घरगुती आणि पिठलं भाकरीचा आस्वाद मिळावा, त्यांचं पोट भरून जेवण व्हावं या उद्देशाने आम्ही सगळ्या वारकऱ्यांना, येणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी घरगुती जेवणाचा याच्यामध्ये असा ह्यांच्या मागचा उद्देश असा आहे की ज्या सगळ्या स्वयंपाक करणाऱ्या बायका आहेत, सगळ्या मुस्लिम समाजात आपल्या सामाजिक कुटुंबाचा संदेश द्यावा लोकांना. आणि वारी ही सगळ्या गोष्टी आहे त्यानुसार सगळ्यांना वारीतून चांगला संदेश मिळावा, जेवणातून चांगला संदेश मिळावा आणि सर्व धर्म समभावाची भावना जगावी या उद्देशाने अतिशय छान उपक्रम केलेला आहे. धन्यवाद. आणि असेच उपक्रम आपलं हे किती वर्ष आहे? आमचं 4थं वर्ष. व्हेरी गुड. असाच उपक्रम आशीर्वादाने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आजीदादांच्या आशीर्वादाने असं चालू आपल्याला मनापूर्वक शुभेच्छा. मी शाहीर रमेश खाडे सोलापूरनं आलो आहे. जगद्गुरू तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक पद्धतीच्या सेवा दिल्या जातात. त्यापैकीच अन्नदानाची सेवा आहे आणि आपण या ठिकाणी अन्नदानामध्ये खूप वेगळा उपक्रम घेतलेला आहे. बाजरीची भाकरी, पिठलं आणि भात सांबर जे काय आहे तर ते खूप चांगली सेवा या ठिकाणी दिली जाते आहे. तर या संदर्भातलं आपलं थोडंसं भूमिका सांगायची. ही कसं आहे माहिती आहे का, की आम्ही बारमाईक आमचं जेवणाची पद्धत आहे. हो. तुकाराम महाराजांच्या पालखी सगळं भाजी प्रत्येक वर्षी आमचं जेवणाची सिस्टीम असते. हो. चुंका भाकर, ठेसा, लोणचं, एकदम कडक भाकरी आणि ताज्या भाकरी असते. तुम्ही ड्रोन घेतलं का प्रत्यक्षात बघू शकता. पाहिलेलं आहे. धन्यवाद. गरम भाकरी आमच्या सगळ्यात चालू असतात. आणि धन्यवाद. रामकृष्ण हरी. माऊली भात येऊ दे का? जय हरी. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण बारामती परिसरात आहोत आणि यशस्वी हॉस्पिटल जे डॉक्टर राकेश मेहता यांचं आहे त्यांच्या पूर्ण परिवाराच्या आणि सहकारी मित्रांच्या वतीनं या ठिकाणी अन्नदान सेवा चालू आहे. आणि विशेष अन्नदान म्हणजे या ठिकाणी घरगुती बाजरीची भाकरी जे चुलीच्या आणि तव्यावर केलेले आहेत आणि इथं वाटप वगैरे चालू आहे. मंडळी अनेक पद्धतीनं या भोजनाचा आस्वाद घेत आहेत आणि त्यांची एक छोटीशी मुलाखत देखील आपण घेतलेली आहे, ती ऐकूया.